नमस्कार, मी संगीता आणि स्वागत आहे तुमचे संगीताज किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत उरलेल्या इडलीपासून नाश्ता. बहुतेक वेळा असं होतं की इडली उरली तर तिचं करायचं काय हा प्रश्न असतो. तर त्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. तर त्यासाठी मी इथे घेतलेल्या आहेत 4 ते 5 उरलेल्या इडल्या आणि त्यांना बारीक बारीक कट केलेले आहे. तुम्ही पाहिजे असेल तर त्यांना लांब लांबही कट करू शकता. आपण इथे घेतलेल्या आहेत साधारण 1 चमचा कढीपत्त्याचे पानं आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या. तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही अजूनही मिरच्या घेऊ शकता. आता कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये टाकायची मोहरी. मोहरी एकदा तडतडली की टाकायचा अर्धा छोटा चम्मच जिरा. तेल थोडंसं गरमच हवं म्हणजे कसं तडका चांगला बसतो. मग त्यामध्ये टाकणार आहोत आपण चिरलेल्या मिरच्या, हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत कढीपत्ता आणि थोडीशी हळद. नंतर आपण टाकणार आहोत एक अर्धा चमचा सांबर मसाला पावडर. तुम्हाला जर सांबर मसाला पावडर नको असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. आणि मीठ. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपण टाकणार आहोत जी इडली जी आपण कट करून ठेवली होती. इडलीला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे सगळा मसाला त्याला लागला पाहिजे. एकदा व्यवस्थित इडली परतून झाली की झाकण ठेवून आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटं तिला एक वाफ येऊन द्यायची. ही रेसिपी तुम्हीही ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्ही आमची रेसिपी बघितल्याबद्दल.